आधीच कडक उन्हाळ्यामुळे वाढलेल्या वीज बिलांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता अतिरिक्त सुरक्षा ठेव अर्थात ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाने महावितरणने नवा दणका दिला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या वीज बिलात ग्राहकांना दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? सर्वसामान्यांचा संताप का वाढला आहे आणि दुसरीकडे महावितरणने हे बिल का वाढवले आहे? त्यांची बाजू काय आहे? या दोन्ही बाजू आपण अत्यंत सोप्या शब्दात आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर मार्च महिन्यापासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की नागरिक अक्षरशः होर पडून निघाले आहेत. उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी घरात 24 तास पंखे, कूलर आणि एसी सुरू ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. विजेचा वापर साहजिकच दुप्पट झाल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातील वीज बिले आधीच मोठी आली आहेत. एकीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. त्यातच आता महावितरणने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. ही सुरक्षा ठेव ग्राहकांच्या वीज वापराच्या सरासरीवर आधारित आहे. ज्यांचा वीज वापर कमी आहे अशा किरकोळ घरगुती ग्राहकांना 50 ते 100 रुपये अतिरिक्त आले आहेत. मात्र ज्यांचा वापर जास्त आहे किंवा जे व्यावसायिक ग्राहक आहेत त्यांच्या बिलात चक्क 5,000 रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक रकमेची वाढ झाली आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांचे असे म्हणणे आहे की उन्हाळ्यात आधीच हाताला काम कमी असते, त्यात हा अचानक आलेला दुप्पट बिलाचा बोजा कसा पहिल्याचा? वाढीव वीज बिले भरताना आधीच दमछाक होत असताना या अतिरिक्त आदेशामुळे जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. महावितरणने हे जास्तीचे पैसे अचानक किंवा मनमानी पद्धतीने का मागितले आहेत? यामागे महावितरणची काय भूमिका आहे हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कोणतीही बेकायदेशीर वसुली नसून ही एक कायदेशीर आणि नियमानुसार चालणारी प्रक्रिया आहे. त्यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत. सर्वप्रथम एप्रिल महिन्यातील वार्षिक ऑडिट. विद्युत नियामक आयोगाच्या MERCच्या तरतुदीनुसार दरवर्षी एप्रिल महिन्यात म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांच्या गेल्या वर्षभराच्या वीज वापराचे ऑडिट केले जाते. या ऑडिटनुसारच ही अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जाते. द्वितीय, संभाव्य थकबाकीचा धोका टाळण्यासाठी महावितरणाचा एक नियम आहे. जर एखाद्या ग्राहकाने भविष्यात वीज बिले भरली नाही तर महावितरणचे नुकसान होऊ नये म्हणून ही ठेव घेतली जाते. नियमानुसार ग्राहकांच्या सरासरी मासिक वापराच्या दुप्पट रक्कम महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून असणे अनिवार्य असते. उन्हाळ्यात वापर वाढल्याने सरासरी वाढते आणि त्यामुळे ही ठेवीची रक्कमही वाढून येते. थोडक्यात सांगायचे तर ही आकारणी नियमानुसार होणारी एक नियमित प्रक्रिया असल्याने ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे महावितरणचे म्हणणे आहे. जरी हा बोजा खूप मोठा वाटत असला तरी महावितरणने ग्राहकांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सर्वप्रथम, हा दंड नाही, तुमचीच ठेव आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी जास्तीची रक्कम तुम्ही भरणार आहात तो कोणताही दंड अर्थात फाईन नाही, ती तुमचीच रक्कम आहे जी महावितरणकडे सुरक्षित राहील. द्वितीय, ठेवीवर दरवर्षी व्याज मिळते. ही रक्कम नुसती पडून राहत नाही, तुमच्या या जमा असलेल्या रकमेवर महावितरणकडून दरवर्षी नियमानुसार व्याज दिले जाते आणि ते व्याज तुमच्या वीज बिलात वजा केले जाते. तृतीय, रक्कम परत कशी मिळते अर्थात रिफंड. जर भविष्यात तुमचा वीज वापर कमी झाला तर नियमानुसार जास्तीची घेतलेली सुरक्षा ठेव तुमच्या बिलातून तुम्हाला परत केली जाते. तसेच जर तुम्ही घर बदलले किंवा वीज कनेक्शन कायमचे बंद केले तरी संपूर्ण रक्कम व्याजासह तुम्हाला परत मिळते. चौथं, सर्वात मोठा दिलासा, समान मासिक हप्त्यांची सुविधा. ज्या ग्राहकांची सुरक्षा ठेवीची रक्कम खूप मोठी आली आहे आणि त्यांना ती एकदम एकाच महिन्यात भरणे शक्य नाही अशा ग्राहकांसाठी महावितरणने एक मोठी सवलत दिली आहे. ग्राहक ही रक्कम समान मासिक हप्त्यांमध्ये अर्थात इन्स्टॉलमेंट्समध्ये भरू शकतात. त्यामुळे एकदम येणारा आर्थिक ताण निश्चितच कमी होईल. थोडक्यात सांगायचे तर अतिरिक्त सुरक्षा ठेव हा महावितरणच्या नियमांचाच एक भाग आहे, पण ती लागू करण्याची वेळ मात्र ग्राहकांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. कडक उन्हाळा, आधीच वाढलेली बिले आणि त्यात ही अतिरिक्त आकारणी यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट नक्कीच कोलमडले आहे. परंतु ही रक्कम आपलाच पैसा असून ती सुरक्षित आहे, त्यावर व्याज मिळणार आहे आणि ती हप्त्यांमध्येही भरता येऊ शकते. हे समजून घेतल्यास नागरिकांना थोडासा दिलासा नक्कीच मिळेल.
ज्या नागरिकांची बिले खूप जास्त आली आहेत त्यांनी घाबरून न जाता जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा आणि हप्ते पाडून घेण्याच्या सुविधाचा लाभ घ्यावा. ही होती या प्रकरणाची सविस्तर माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.